हॅलो गाईज, तर आपले स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये. आणि जे मी वुलनचे मॅट्स बनवत आहे, तर त्यासाठी मी आज बनवलेलं आहे लक्ष्मीची पावलं. तर सर्वात आधी मी कॅनव्हास वरती छान असे पावलांची डिझाईन काढून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर मी ग्लूगन गरम करून मग स्टिक करायचा सुरुवात केली आहे. तर सर्वात आधी मी पावलाच्या कॉर्नर्स वरून येलो कलरचा वुलनने स्टिक करून घेतलेलं आहे छान असं. आणि मी कलर चूज केलेला आहे येलो आणि रेड मध्ये मी कव्हर करणार आहे. जे बाहेरचा पार्ट आहे तो मी येलोने कव्हर करणार आहे, आणि आतला पार्ट मी जो बोटांचा आणि इनर पार्ट पायाचा तो मी रेड कलरने कव्हर करणार आहे. तर तुम्ही बघा कसं मी करते, कसं स्टिक करते, कसं नाही. आणि आता सध्या तर ते खूपच ट्रेंडिंग मध्ये चालू आहे. गणपती पण लवकरच येणार आहे, 2 महिन्यानंतर. त्याची खूप लवकरच तयारी चालू आहे लोकांची सर्वांचीच. आणि सध्या फॉर वुलनचं काम सुद्धा ट्रेंडिंग मध्ये चालू आहे. तर बघा तुम्ही मी कसं करते, कसं नाही. आवडल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही नक्की DM आणि मेसेज करा. तसंच तुम्ही माझे मागचे व्हिडिओ देखील बघू शकता. मी समईचे आसन देखील बनवलेलं आहे, त्याचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे, मी कसं बनवलंय कसं नाही ते. तर तुम्ही माझे व्हिडिओ चेकआउट करा. आणि तसंच ग्लूगन गरम झाल्यानंतर तुम्ही जेव्हा स्टिक करायला घेता त्यावर फॉर वुलन लावल्यानंतर छान असं प्रेस करून घ्या, म्हणजे जेणेकरून ते निघणार नाही, ते कायमस्वरूपी चांगलं राहील. आणि कॅनव्हास पेपरवर देखील खूप छान असं वुलनचं काम होत आहे. तर हा पेपर देखील छान आहे, तुम्ही यूज करू शकता हा पेपर पण. आणि त्यातल्या त्यात हा देखील वॉशेबल आहे, तुम्ही नॉर्मल वॉश करू शकता वुलनचं. तर माझा येल्लो पार्ट कव्हर करून झाला होता बाहेरचा. तर त्यानंतर मी रेड कलर स्टिक करायला घेतलं होतं, आणि खूप सुंदर वाटत होता तो रेड कलर देखील.
तर तुम्ही हे बघू शकता, माझं ऑलमोस्ट कव्हर झालेलंच आहे आणि पावलं देखील खूप सुंदर वाटत आहे. लक्ष्मीचे पावले मी बनवलेले आहेत आणि ते खूप सुंदर असे वाटत आहे. तर तुम्हाला फायनल लुक बघायला भेटेलच. तर कसा वाटला माझा फायनल लुक लक्ष्मीच्या पावलांचा नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला काय बनवायचं असेल तर नक्की कमेंट करा.